सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित या ओरिएंटेशन सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MA भाग 1 सत्र 2 साठीचं आजचं जे आपण मार्गदर्शन सत्र घेतोय त्यामध्ये या सेमिस्टर मधल्या साधारण काही गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी आपण या संपर्क सत्राचं म्हणजे मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये फक्त आपण या सेमिस्टर मध्ये नेमकं काय काय करणार आहोत, आपला सिलेबस कसा आहे, हा आणि समजा आपल्याला ह्याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप नावाचा एक प्रकार आपल्याला याच्यामध्ये असेल, तर त्या संदर्भातली माहिती काही ज्या आपल्या ऍडमिशनच्या सोबत जोडलेल्या ज्या प्रोसेस असतात म्हणजे ABCID असेल किंवा एलिजिबिलिटीची प्रोसेस असेल, तर त्यातल्या तुमच्यातल्या काही लोकांनी ती पूर्ण केलेली आहे. त्या संदर्भात थोडी चर्चा करणं आणि मग तुमचा मागची जी परीक्षा झाली होती त्याचा तुमचा काही फीडबॅक असेल तर त्याबद्दल थोडी चर्चा करणं, तुम्हाला काही त्यामध्ये अडचणी आल्या असतील तर त्याबद्दल चर्चा करणं, किंवा असाइनमेंट बद्दलची माहिती, आपण येणाऱ्या काळात जे संपर्क सत्र घेणार आहोत तर त्या संपर्क सत्रांच्या संदर्भातली माहिती, तर या सगळ्या गोष्टींची थोडी एक माहिती तुम्हाला देण्यासाठी तुमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपण या मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा काय करू, जसं तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत असेल तर त्या टप्प्याटप्प्यानं आपण या संदर्भात चर्चा करूया. ठीक आहे. तर हे आपलं कसं आहे की ही चर्चा पार्टिसिपेटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे सहभागी असायला पाहिजे. तुमच्याकडनं पण मला इनपुट्स मिळाले तर आपल्याला अधिक सुलभपणे आपलं जो काही हा सेकंड सेमिस्टर आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. त्यामुळं तुम्ही पण जे काही तुमचं काही कन्सर्न्स असतील, काही तुम्हाला शंका असतील तर त्या मला विचारा आणि मग मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन. काही अडचणी असतील तर आपण त्याच्यातनं पण म्हणजे काय मार्क करता येते ते पाहता येईल. ठीक आहे. तर आता तुमची सेमिस्टर 1 ची परीक्षा झालेली आहे. तुम्हाला आता जसं काही आपला जो न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार जो आपला नवीन सिलेबस आला होता, त्या सिलेबसच्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी आपले पेपर दिलेले आहेत. ठीक आहे. तर या संदर्भात तुम्हाला काही अडचण वाटली का परीक्षेच्या संदर्भात, किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल त्या संदर्भात तर बोला. काय अडचण वगैरे वाटत असेल तर. नाही सर, काय वाटत. तुमचे जे सेकंड सेमिस्टरचे मार्कलिस्ट असतात ते तुमच्या स्टडी सेंटरवर पाठवले जातात. फर्स्ट सेमिस्टरचे मार्कलिस्ट ते त्यांच्याकडे आले की तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. तर त्याबद्दल ते तुमच्या स्टडी सेंटरवर येतात मार्कलिस्ट. ही एक माहिती तुम्हाला या संदर्भातली माहिती असायला हवी. कुणाचं रिझल्टचं वगैरे काही पेंडिंग आहे, काय अडचण अजून आहे? रिझल्ट पेंडिंग असण्याची वगैरे अशी काय अडचण आहे का कुणाची? सर, रिझल्ट घरी येतो ना पोस्टाने? नाही, मी आताच सांगितलं ना वाक्य ते स्टडी सेंटरवर रिझल्ट मिळेल. ते थोड्या दिवसांनी मिळेल, आता लगेच नाही मिळत. ते प्रिंट होऊन आपल्याकडे आल्यानंतर इकडून स्टडी सेंटरला जातं, त्यावेळी तुम्हाला मिळेल. तर त्या संदर्भात स्टडी सेंटरशी संपर्कात राहायचं. आणि कोणाला काही शंका आहे? हॅलो सर. हा बोला. सर, विषय राहिला एक माझा बॅक, मग ती एक्झाम फॉर्म भरायचं कधी चालू होईल? पुढचा टप्पा येईल ना त्याच्यात आपण चर्चा करू ना. आता मागच्या परीक्षेच्या संदर्भात विचारतोय. हो सर. ठीक आहे. म्हणजे परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काही. हॅलो. हा बोला. हा सर, मी निलेश तांबळे बोलतोय. मागच्या वेळी माझं ड्युअल ग्रॅज्युएशनच्या मधून 2 वेळा पॉलिटिक्स आणि हिस्ट्रीची एक्झाम होते, मग दोन्ही एक्झाम एकदम आल्या. आता परत तसं होणार नाही ना? ते आता टाइम टेबल परीक्षा विभाग ठरवते. यावेळी तुम्हाला परीक्षा द्यायला संधी दिली होती ना? हा, दिली होती. तसं काय असेल तर ते पुढे बघता येईल. तुम्ही अर्ज करा. आणि हा हा ठीक आहे सर. ठीक आहे. हा ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. हा, मी हिस्ट्री विषय घेऊन आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते, डबल पोस्ट ग्रॅज्युएशन. माझा TC अजून पोहोचला नाही असं प्रोव्हिजनल लिस्ट मधून दिसते. ते त्याच्याबद्दल आपण ग्रुपमध्ये सांगितले ना. तुम्ही दिलाय का TC आणून?
टीसी म्हणजे मी एसजीएमचं सेंटर घेतलेलं आहे आणि माझा टीसी तिथंच होता. तिथून तिथं ते होतं. परस्पर पाठवतो. नाही पाठवतो म्हटलेले. नाही तसं परस्पर पाठवतो वगैरे असं काही नसतं. आपण त्यासाठी एक ट्रान्सफरचा फॉर्म असतो. त्याबद्दलच्या हा, सूचना ग्रुपवर दिलेल्या होत्या. ती प्रोसेस केली का तुम्ही? नाही केलेली ते. मग ती केल्याशिवाय कसा ट्रान्सफर होणार? तुम्ही बर ग्रुपमधल्या बर. सूचना जर व्यवस्थित वाचल्या असतील तर तुम्हाला हे हा हा. लक्षात आलं असतं. हा लक्षात बर आलं बर. ओके. नसेल तर परत एकदा वाचा. त्या फॉर्मचं त्याचा नमुना जो आहे तो फॉर्मचा तो पण आपण तिथे दिलेला आहे. फॉर्म बर भरून बर. त्याच्याबरोबर आवश्यक कागदपत्र जोडायचे आणि ते जमा करायचं एवढंच करायचं. ओके सर. थँक्यू. अजून कुणाची काय अडचण आहे? आणि हे जे तुम्ही जर आता जर टीसीची जी प्रोसेस आहे ती जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला तुमचं जर सेकंड सेमिस्टरला परीक्षेला बसताना खूप अडचणी येऊ शकतात. म्हणजे बसता पण येणार नाही परीक्षेला. असं पण होऊ शकतं. तर त्यामुळं ती जी प्रोसेस कुणाची राहिली असेल तर त्यानं ती तत्काळ पूर्ण करून घ्यायची. ठीक आहे हॅलो ठीक सर. आहे. हां, बोला. सर मी कसं ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरलेला. मग हं, ते मी एक्झाम सेंटरला जाऊन म्हणजे आमचं जे सेंटर आहे ना त्या हं. सेंटरला जाऊन मी खात्री केली की त्यांनी पाठवलेलं आहे. बरं. पण तरी पण माझं नाव आले सर त्यामध्ये पाठवलं केलं नाही म्हणून सर. ड्युअल डिग्रीचं त्यांच्याकडनं पोच घ्या. ते पाठवतील. पोच आहे सर. पोच आहे सर माझ्याकडे. हं, ठीक आहे. आणि कधी जमा केलाय? सर ज्यावेळी पेपर होता ना त्यावेळी जमा केलाय सर. हां, म्हणजे अजून उशिरा जमा केलाय ना? होय सर. हां, ते होईल पुढे. ते पुढे जाऊन प्रोसेस होतील. हा सर ती माझ्या नावामध्ये आहे जमा केलेलं आहे त्याने मला दाखवले सर त्याने. बरं, ठीक आहे. बघू थोडे दिवस अजून बघा. परत एक अपडेटेड लिस्ट आली त्यात क्लिअर झालं तर मग काही इश्यू नाही. हो ठीक आहे सर. चालेल. अजून कुणाच्या काही शंका आहेत? अजून आहेत का शंका? ठीक आहे. तर आता तुमच्या साधारण परीक्षेच्या संदर्भातल्या शंका संपल्यात असं मी गृहीत धरतो आणि मग आपण पुढच्या टप्प्याबद्दल बोलू. आता पुढचा जो टॉपिक आहे ज्याच्यात आपण चर्चा करणार आहोत तो आहे करिक्युलम. म्हणजे तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे या सिलेबसच्या संदर्भात या सेमिस्टरच्या संदर्भात तर त्याची माहिती मी तुम्हाला एक थोडक्यात देईन. काय या म्हणजे या महिन्यामध्ये म्हणजे हा जानेवारी संपला की आता जो फेब्रुवारी महिना येईल त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणपणे आपण आपलं जे संपर्क सत्र आहेत तुमचे जे कॉन्टॅक्ट सेशन जे आहेत ते आपण घेणार आहोत. मागच्या वेळी जसं झालं होतं प्रत्येक पेपरच्या संदर्भात एक एक दिवसाचे 2-2 तासांचे लेक्चर जे आपण घ्यायचो तर त्या पद्धतीचे आपले कॉन्टॅक्ट सेशन ज्याला आपण संपर्क सत्र म्हणतो मराठीमध्ये ते आपण घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या संदर्भात म्हणजे या पेपरच्या संदर्भात डिटेलमध्ये त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्हाला त्या संपर्क सत्रामध्ये दिली जाईल. आता मी फक्त तुम्हाला या वर्षी म्हणजे या करिक्युलममध्ये या सिलेबसमध्ये सेमिस्टर 2च्या तुम्हाला नेमकी कुठले पेपर असणार आहेत तर त्याची एक माहिती तुम्हाला थोडक्यात इथं देणार आहे. तुम्हाला स्क्रीन मी शेअर करतो. शेअर स्क्रीन केल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. तर आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल आपले जे पेपर आहेत ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतील. तर आपल्याला यामध्ये आपल्याला जसं मागच्या सेमिस्टरला आपण पाहिलं होतं की त्या स्क्रीनवर दिसत नाहीये. दिसत नाही सर दिसत दिसते नाहीये. सर दिसते. दिसतंय होय सर दिसते सर. निलेश कांबळे माईक बंद करा तुमचं थोडं जरा बघा दिसेल तर तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल 4 कंपल्सरी पेपर आहेत मॅन्डेटरी आपण त्याला म्हणतो तर मेजर मॅन्डेटरी तर असे तुमचे 4 पेपर आहेत तर त्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाज हा मराठा इतिहास म्हणजे त्याचं नाव मराठीत आपण मराठाकालीन संस्था असं आपण म्हणू अंतर्गत संस्था म्हणून तर त्या ज्या आहेत
तर तो जो पेपर आहे तो तुम्हाला पहिला पेपर असेल. त्याच्यानंतर मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र, म्हणजे 19व्या शतकातील महाराष्ट्र किंवा 19व्या शतकातील महाराष्ट्राची जडणघडण असं त्याचं तुमच्या पुस्तकावर नाव असेल. हा पेपर तुमचा असणार आहे. त्याच्यानंतर नॅशनल मुवमेंट इन इंडिया 1905 ते 1947, म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळ 1905 ते 1947 हा पेपर तुम्हाला कंपल्सरीला असणार आहे. हे 3 जे पेपर आहेत हे 4 क्रेडिटचे पेपर आहेत. म्हणजे जवळपास 100 मार्क असतात ना, 80 मार्काचा पेपर, 20 मार्काचा असाइनमेंट, असं म्हणून 100 मार्काचे हे पेपर असणार आहे. त्यानंतर हा जो चौथा पेपर आहे, राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया, ते तुम्हाला ते पुस्तक मिळालं होतं. मागच्या वेळी काय केलं होतं, याच टायटलचा जे पेपर होता त्याच्यातले पहिले 2 घटक जे आहेत त्या पुस्तकांनी तुम्ही अभ्यासलेले होते. तर आता काय करायचं, तुम्हाला तिसरा आणि चौथा जो घटक आहे त्या पुस्तकातला, राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया, भारतीय राष्ट्रवादाचा उदय, तर त्यातला तिसरा आणि चौथा घटक अभ्यासायचा आहे या पेपरसाठी. हा पेपर तुमचा 40 मार्काचा लेखी पेपर आणि 10 मार्काची असाइनमेंट अशा पद्धतीने 50 मार्काचा हा पेपर असेल. हा 2 क्रेडिटचा पेपर आहे. त्यानंतर इलेक्टिव्ह पेपर जो आहे तो डिव्होशनल कल्ट इन मेडिवल इंडिया, म्हणजे मध्ययुगीन भारतातील संप्रदाय, असं तुम्हाला पेपर असेल. तर हा पेपर तुमचा 4 क्रेडिट्स आहे, म्हणजे 100 मार्क, 80 मार्क अधिक 20 मार्क असाइनमेंट, अशा पद्धतीनं हा तुम्हाला पेपर, तुमचे हे 5 पेपर या सेमिस्टरला असणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्यावर याची सगळ्या पेपरची, म्हणजे या सगळ्या पेपरची पुस्तकं जी आहेत ती उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण केंद्रात म्हणजे विद्यापीठात येऊन पुस्तकं घेऊन गेलेत त्यांना 10 पुस्तकं ऑलरेडी दिलेली आहेत. तुमच्या स्टडी सेंटरकडं पण ही पुस्तकं उपलब्ध असतील, तर त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं, जर कुणाला पुस्तकं मिळाली नसतील तर ते त्यांच्याकडनं घेऊ शकतात. म्हणजे पुस्तकं उपलब्ध नाहीत असं काही याच्यामध्ये विषय नाही. सगळी पुस्तकं ही उपलब्ध आहेत. या सगळ्या पुस्तकांचे PDF मी याच्या आधी पण ग्रुपमध्ये दिलेले आहे. तर आता परत हे सेशन संपलं की मी परत एकदा त्या सगळ्या गोष्टी तिथं टाकेन. ठीक आहे. तर ही एक गोष्ट तुमच्या म्हणजे लक्षात घ्यायची आहे. पुस्तकाच्या संदर्भात म्हणजे कसं आहे, मला बऱ्याचदा असं आहे की अजूनपर्यंत काही विद्यार्थ्यांनी पुस्तकं घेतलेली नव्हती, स्टडी सेंटरमध्ये घेतली नाहीत किंवा इथून पण घेऊन गेले नाहीत. असे पण बरेच विद्यार्थी मागच्या काही काळात येऊन गेलेले आहेत. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याकडं एक्झामच्या जवळपास 2 ते 2.5 महिने आधीपासून आपल्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याबद्दल आपण ग्रुपमध्ये पण विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती दिलेली होती. अजून पण कोणी पुस्तकं घेतली नसतील तर त्यांनी आपली पुस्तकं अभ्यास केंद्राकडून घ्या. तिथं नसतील तर इथून विद्यापीठातून घेऊन जावं. त्यासाठी विद्यापीठात जर पुस्तक घ्यायला येणार असाल तर त्या पुस्तकावर म्हणजे ऍडमिशनच्या पावतीवर कॉलेजचा सही शिक्का घेऊन पुस्तकं विद्यापीठातून मिळावीत असा शेरा घेऊन यायचा. ठीक आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. त्यानंतर यामध्ये एक जो ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे OJT आणि फील्ड प्रोजेक्ट असा एक तुम्हाला यावेळी पेपर असणार आहे. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये हा पेपर आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे की तुम्हाला इंटर्नशिप जी असते तर ती तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण करायची असते. तर त्यासाठी हा पेपर आहे. आता या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला मी ज्यावेळी संपर्क सत्र करेन किंवा त्याच्या आधीच मी तुम्हाला काही एक गाईडलाईन तयार करून त्याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे. आता तुम्हाला फक्त म्हणजे साधारण माहिती सांगतो की तुम्हाला काय करायचं की एखादी संस्था असेल, सामाजिक संस्था असेल किंवा एखाद्या जागी तुम्ही नोकरी करत असाल, काही म्हणजे कसं असते आपल्या ह्याच्यात कसं आहे की काही लोक ऑलरेडी नोकरी करतात, काही फक्त नोकरी करत नाही, फक्त MA ला त्यांचं ऍडमिशन आहे, असे आपल्याकडे लोक आहेत. तर यामध्ये आपल्याला शक्यतो काय करायचं की कुठली तरी सामाजिक संस्था वगैरे असेल, तर तिथं आपल्याला काही तास जे आहेत ते इंटर्नशिप करायची. म्हणजे तिथं जाऊन 60 तासांचं काम करता येईल अशा पद्धतीची ती इंटर्नशिप असते. तर त्यासाठी तुम्हाला जे काही त्यासाठी पत्र वगैरे लागेल तर ते पत्राचा फॉर्मॅट वगैरे मी देईन आणि त्याच्या सर्टिफिकेट वगैरे कसं बनवायचं त्याची माहिती देईन. त्याचे सगळे गाईडलाईन्स जे असतील ते सगळं मी तुम्हाला माहिती देईन. तुम्हाला ते सगळं त्या गाईडलाईन्स नुसार ते पूर्ण करायचं. ठीक आहे. तर एवढं आता फक्त तुम्हाला माहित असू दे म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय.
आता या सगळ्या संदर्भात कुणाची काही शंका आहेत? काही शंका आहेत की कुणाला? हॅलो सर. बोला. सर ते जॉब ट्रेनिंग तुम्ही आता इंटर्नशिपचं म्हणला, मग त्याला पुस्तक नाहीत काय सर? इंटर्नशिप म्हणजे काय, तर तुम्हाला अनुभव घेण्यासाठी तुम्ही एखाद्या जागी जाऊन काम करायचं असतं. म्हणजे समजा आता हा. तुम्ही लायब्ररीत गेला, तर लायब्ररीत तुम्हाला काही जर समजा काम दिलं त्यांनी, पुस्तकाचं कॅटलॉगिंग करायचं काम दिलं, तर अशा पद्धतीने ती कामं करायची. येतं हो लक्षात? हो हो सर हो. अनुभव घ्यायचा आहे, कामाचा अनुभव घ्यायचा आहे. सर हे किती मार्काला आहे? हे 100 मार्काचं आहे. हो सर. हॅलो सर. हा, बोला. सर आपण तिथं अनुभव घेऊन म्हणजे किती दिवसाची इंटर्नशिप करायची आहे तिथं? 60 तासांची. 60 तासांची. आणि मग त्याचा अहवाल तयार करायचा की? हो, अहवाल तयार करायचा. अहवाल तयार करायचा आणि आपल्या स्टडी सेंटरला जमा करायचा. जमा ठीक आहे. करायचं. त्याचा पण सर आम्ही आता रत्नागिरीत राहतो, मग रत्नागिरीला चालेल का? हा, तुम्ही करा ना तिथं करा, तिथून सर्टिफिकेट घ्या. आणि ते बाकी काय ते जे काही सांगेन मी नंतर त्याच्या संदर्भात सूचना त्या पद्धतीने. सर्टिफिकेट सर सर्टिफिकेट त्या संस्थेचं असावं लागेल ना? हो. ओके सर. त्याचा फॉर्मॅट वगैरे देईन मी कसं करायचं. ठीक आहे. हा, नाही म्हणजे मी आता ज्या कॉलेजमध्ये काम करते तिथं मग मी ग्रंथालयात जाऊन काम केलं तर चालू शकतं? हो, चालू शकतं. ओके. आणि त्याचा ओके सर. सर्टिफिकेटचा फॉर्मॅट देईन मी, त्या पद्धतीने हा. तुम्ही ते हे करू शकता. ठीक आहे. ओके सर. ओके सर. आणि कोणाला काही शंका आहे? सर सर अजून एक शंका होती. विचारा. हॅलो. विचारा. हा सर, ते अहवाल कसा तयार करायचा ते गायडन्स करणार ना सर तुम्ही? मी म्हटलंय ना आता करणार आहे असं. ओके सर. गायडन्स म्हणजे मी तुम्हाला मुद्दे देईल, त्याच्यात काय लिहायचे ते मुद्द्यांच्या हा हिशोबाने सर. लिहायचं. ओके सर. बोला, अजून कोणाला काही शंका आहे? सर स्कूल कॉलेजमधले चालतील का इंटर्नशिप हो, मध्ये केलेलं? चालतंय. चालतंय. त्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी येईल जसं जसं आपण ते गाईडलाईन्स येतील ना, तर तुम्हाला थोडी स्पष्टता येईल त्याबद्दल. फक्त आता माहिती असू दे, अशा काही तुमच्या संस्था वगैरे असतील तर त्यांच्याशी चर्चा करून ठेवा की तुम्हाला ते इंटर्नशिप द्यायला तयार होतील अशा पद्धतीने फक्त चर्चा करून ठेवा. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलचं पत्र किंवा त्यांच्याकडून कशा पद्धतीने सर्टिफिकेट घ्यायचं आहे ते सगळं तुम्हाला मी शेअर करेन ग्रुपवर. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका आहे? तर तुमच्या शंका नसतील तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढच्या मुद्द्याकडे. हो सर. तर आता अजून एक मुद्दा आहे तो आता तुमचं काय की आता तुम्हाला पेपर कळाले तुमचे, तुम्हाला पुस्तकं आहेत तुमच्याकडे. ठीक आहे. तर आपलं यावेळी आपण जसं मागच्या वेळी तुम्हाला असाइनमेंटचे प्रश्न दिलेले होते, आपण वेबसाईटवर अपलोड केले होते, ग्रुपमध्ये शेअर केलेले होते. तर ते असाइनमेंट देखील तुम्हाला साधारण या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला ते मिळून जातील. तर ते असाइनमेंट तुम्ही त्याच्यामध्ये जो काही फॉर्मॅट दिलेला असतो, कव्हर पेज लावायचं, हॉल तिकीट लावायचं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यावर त्याच्या संदर्भातल्या नियमावली दिलेली असते. तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमचे जे असाइनमेंट्स आहेत ते पूर्ण करून तुमच्या अभ्यास केंद्रावर जमा करायचे असतात. जे लास्ट डेट असते त्याच्या आधी तुम्ही ती जमा करायला हवी. तर त्यामुळं असाइनमेंट जे आहेत ते तुम्हाला येणाऱ्या म्हणजे पुढच्या महिन्यात वगैरे फेब्रुवारी महिन्यात मिळून जातील. त्याबद्दल काही म्हणजे इश्यू नाही. त्याच्यानंतर आता कॉन्टॅक्ट सेशन मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं होतं की आपण हा जो येणारा महिना आहे फेब्रुवारी महिना आणि मार्चचा साधारण पहिला दुसरा आठवडा या काळात आपलं कॉन्टॅक्ट सेशनचं टाइम टेबल पण येईल
आणि तिथं म्हणजे आपले प्रत्येक पेपरचे 2-2 तासाचे लेक्चर्स होतील. असं सलग 6 दिवस ते लेक्चर होतील. त्यामध्ये त्याच्यात काही अडचण येणार नाही. त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे OJT, ऑन जॉब ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप, त्याच्याबद्दल आता तुम्हाला माहिती दिलेली आहे. समजा त्याच्याबद्दल आपल्याकडं अजून क्लॅरिटी आली आपल्याकडे, परत समजा नियम वगैरे आपला जर ड्राफ्ट तयार झाला माझा, की तो मी ग्रुपमध्ये टाकेन आणि कॉन्टॅक्ट सेशन मध्ये पण त्याच्यावर एक दिवस आपण घेणार आहोत. किंवा त्याच्या पूर्वी देखील हॅलो सर. एखादं दिवस. हा, बोला. हा, एक सामाजिक संस्थेमध्ये काम केलेलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आलेलं आहे, म्हणजे मी घेतलं होतं. मग त्याचं साल 2023 येईल, मग चालेल का? आता पाठीमागच्या महिन्यामध्ये घेतले मी ते. तुम्हाला या महिन्यात या सेमिस्टर मध्ये ते काम करायचं. मग त्या सालात मग मी तुम्हाला मागच्या सेमिस्टरला तसं सांगितलं असतं ना मग. हा, बरोबर आहे मग की नाही? तुम्हाला या काळात करायचं. ऍप्लिकेशन अगोदरच करावं लागतं, ते म्हणजे देत नाहीत लवकर ते संस्था. करा ना आता ऍप्लिकेशन. तुम्ही ऍप्लिकेशन करा ना, बोला त्यांच्याशी. ओके. आता म्हणजे डिसेंबरचं नाही चालणार का? आपलं सेमिस्टर कधीपासून चालू होतं? परीक्षा कधी संपल्या आपल्या? त्यानंतरच लागेल ना? माझ्या सूचना पूर्ण होते मी जे सांगतो ते. ठीक आहे. ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात तुमच्यासाठी मी परत आधीमध्ये एखादं कॉन्टॅक्ट सेशन घेईन, त्यावेळी त्याच्याबद्दल परत मला माहिती मी देईन. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे की ABCID. जर समजा तुमच्यापैकी काही जणांनी काय केली की ABCID जमा केलेली नाही हार्ड कॉपी मध्ये, किंवा त्यांनी ABCID काढलेच नाहीत, असं कोण आहे का तुमच्यापैकी? ABCID काढलेच नाही, चुकीची ABCID माहिती भरली, असं काय आहे का? ABCID व्यवस्थित काढले सगळ्यांनी? तर माझं हरवलं होतं, मी डुप्लिकेट काढून घेतले वरून. ABCID कुठलं MSCIT? MSCIT म्हणत नाही, ABCID, अकॅडमिक बँक ऑफ नाही सर, क्रेडिट ID. काढलं होतं का तुम्ही? नाही सर. नाही काढलं? फॉर्म कोणी नाही. भरला होता तुमचा? बघायला पाहिजे सर. हं? कसं म्हणाल तुम्ही? फॉर्म कोणी भरला होता? कॉलेजमध्येच भरला होता सर. कॉलेजने ABCID टाकलं असेल ना, आधार कार्ड घेऊन त्याच्यावरचा एक ABCID तयार केलेला असतो. हा हा, ते केले सर. त्याबद्दल मी विचारतोय. ते लक्षात केले ठेवा. सर. तुमचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID येतो, जसा तुमचं बँक असते, ज्यावेळेस पैशाचा हिशोब आपण जसा ठेवतो ना बँकेत, त्यासाठी बँकेचा अकाउंट नंबर लक्षात ठेवतो की नाही आपण, पासबुक हा जमा ठेवतो, तसंच आपला हा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आहे. क्रेडिट ID म्हणतात त्याला. तुम्ही जे सगळे अभ्यास करणार आहात, आता तुम्हाला मी सांगितलं तुमचे 3 पेपर 4-4 क्रेडिटचे, अजून एक पेपर आहे तो 2 क्रेडिटचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करणार आहे ते 4 क्रेडिटचं आहे. हे क्रेडिट आकडे जे सांगायला लावले, 4 क्रेडिट, 2 क्रेडिट, 4 क्रेडिट, हो की नाही, हे कुठेतरी जमा होणार आहे. हा त्याला अकॅडमिक बँक म्हणतात, अकॅडमिक क्रेडिट बँक. ओके. तर त्या बँकेत हे सगळे क्रेडिट जमा होतात आणि तुम्हाला ती डिग्री अवॉर्ड होते. जसे जसे आता तुमचे निकाल लागत जातील तसे तसे ते क्रेडिट जमा होत जातील. आणि MA इतिहास पूर्ण करण्यासाठी जे काही एकूण क्रेडिट्स लागतात, ते क्रेडिट्स पूर्ण झाले की मग तुम्हाला MA ची डिग्री मिळते. ठीक आहे. तर तुमचा जो रिझल्ट येईल त्या रिझल्टवर देखील याचा सगळ्या गोष्टींचा उल्लेख असणार आहे. तर त्यामुळं ABCIDच्या संदर्भात तुमचं ABCID जी झेरॉक्स असेल ती तुमच्याकडे ठेवा व्यवस्थित. तुमच्या डिजिलॉकर मध्ये पण ABCID असतो. आणि ज्यांनी कुणी जमा केला नसेल, चुकीचं भरलेलं असेल, तर त्यांनी म्हणजे मला सांगा की तुम्ही काय चुकीची माहिती भरलेली असेल तर. ठीक आहे. तर हे झालं ABCIDच्या संदर्भात. आता जो दुसरा आहे,
दुसरा आहे एलिजिबिलिटीची प्रोसेस. तर आपण आधी पण सर्वांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या की तुम्ही समजा जर दुसऱ्या विद्यापीठात असाल तर तुम्ही टीसी आणि मायग्रेशन असं इथं जमा करायचं असतं. तुम्ही समजा शिवाजी विद्यापीठातल्या कॉलेजमध्येच असाल, एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं आधीचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही ट्रान्सफर सर्टिफिकेट द्यायचं असतं, टीसी जमा करायचं असतं. तुम्ही जर समजा दूरशिक्षण केंद्रामध्येच तुमचं आधीचं शिक्षण झालं असेल तर तिथं त्यासाठी इंटरनल ट्रान्सफर अंतर्गत स्थलांतराचा एक फॉर्म असतो. त्या फॉर्मची सगळी जी सूचना आहे ती तुम्हाला ऑलरेडी मी ग्रुपमध्ये दिलेली आहे. तुमच्यापैकी कुणी टीसी जमा केलं नाही, तुम्हाला त्या संदर्भात काही अडचण येत असेल तर मला आता सांगा. तुम्हाला काही अडचण आहे का त्या संदर्भात, टीसी एलिजिबिलिटीच्या संदर्भात? नाही नाही सर. कुणाला काय अडचण आहे? काय अडचण येत असेल तर सांगा, आपण म्हणजे त्याचं काहीतरी सोल्युशन असेल तर सांगता येईल मला. तर टीसीची प्रोसेस सगळ्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. टीसी जर तुमचा जमा झाला नाही, ती एलिजिबिलिटीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला सेकंड सेमेस्टरला बसता येणार नाही. हॅलो हा बोला. हॅलो सर. हा सर बोला. एक्झाम फॉर्म कधी सुटतील तरी साधारण? नाही, आपण एक काहीतरी दुसरी सूचना देतोय ना आता, त्याची ती बरं 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 बरोबर. बरं बरं ओके. सेमेस्टर दोन एक्झाम. माईक माईक बंद करा. हॅलो सर. हा बोला. माझं आधी शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झाले. मग मायग्रेशन सर्टिफिकेटला ऑनलाईन फॉर्म भरायला लागतोय म्हटले कॉलेजमध्ये गेल्यावर. मग बर, ते कसं मिळणार? ऑनलाईन फॉर्म भरायला लागतो तर तो त्यांच्या वेबसाईटवर भरायला पाहिजे ना. तुम्ही तुमचं जे सेंटर होतं म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन विचारल्यावर काय म्हणलेत, बाहेर नेट कॅफेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरा, कॉलेजमध्ये देणार नाही मायग्रेशन सर्टिफिकेट. हो ना, मग ऑनलाईन फॉर्म भरायचा आता तुम्ही. हा. आणि त्याच्या म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरूनच येणार ना ते? आता त्यांनी ते हे बघा, YCM हे वेगळं विद्यापीठ आहे, बरोबर आहे की नाही? हा हा त्यांनी तुम्हाला प्रोसेस सांगितली ना काय करायची. हा होय. मग प्रोसेस कुणी करायची आता ती ऑनलाईन फॉर्म भरायची? आम्हीच की. मग ते मी 3-4 वेळा गेलो नेट कॅफेत, सर्व्हर डाऊन आहे म्हटलीत, परत या, नाहीतर दुसरी लिंक आहे काय, कुणाला तर विचारावा असं सांगतायत मला, म्हणून मग आता विचारलं. तुम्ही त्या विद्यापीठाला विचारा, कुठलं गाव आहे तुमचं? माझं गाव खंडेराजुरी. मी तासगावला शिकायला होते, तिकडं मिरज तिथं तासगाव. सेंटर कुठं आहे तिथं YCMचं? यशवंतराव हे पीडीएफपी कॉलेज, वसंतराव कॉलेज, दादा कॉलेज. मग त्यांना सांगितलं का तुम्ही कॉलेजला आम्हाला फॉर्म भरताय? हा होय सांगितलं. मग ते म्हणतात मग सर्व्हर डाऊन आहे आणि थोड्या दिवसांनी ट्राय करा, हे कॉलेजमध्ये मिळत नाही असं सांगायला. मग वेबसाईटवर जावा YCMच्या, तिथे हेल्पलाईन असेल, हा हेल्पलाईन नंबरवर फोन करा आणि त्यांना विचारा. ओके चालेल. हा. अजून कुणाला अडचण आहे? अजून कुणाला एलिजिबिलिटीच्या संदर्भात काही अडचण, शंका आहेत का? मी परत एकदा सांगतोय, जर एलिजिबिलिटी तुमची पूर्ण झाली नाही तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेला बसायला अडचण येऊ शकते. एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता. पात्रता म्हणजे तुम्ही या MA कोर्सला येण्यासाठी पात्र आहात का नाही, त्यासाठी हे सगळं आवश्यक असतं. त्यातला एक तो भाग आहे. जसं तुमचं MA ला येण्यासाठी BA झालंय का नाही, ग्रॅज्युएशन झालं की नाही, हे जसं पाहिलं जातं तसं तुमचा इथं ट्रान्सफर सर्टिफिकेट जो आहे किंवा मायग्रेशन असेल, किंवा काही विद्यार्थी 2 जागी MA करतायत त्यांच्यासाठी ड्युअल डिग्री असेल, ड्युअल डिग्री फॉर्म, तर असं आपण सगळं घेतोय पात्रतेसाठी. तर हे पूर्ण करणं आवश्यक आहे. तर त्याबद्दल म्हणजे कुणी काही मागं ठेवू नका, पूर्ण करून टाका प्रोसेस. ओके. ही झाली म्हणजे एलिजिबिलिटीच्या प्रोसेसच्या संदर्भातली माहिती. आता जो प्रश्न मगाशी ते संदीप विचारत होते, संदीप जगदाळे विचारत होते त्या संदर्भात. आता आपलं सेमिस्टर 1 ची परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला. आता याच्यामध्ये 2 पद्धतीचे
विद्यार्थी असणार आहेत. एक असतात की ज्यांचे मार्क्स म्हणजे सेमिस्टर 1 चे सगळे विषय क्लिअर असलेले विद्यार्थी. जे सगळ्या विषयामध्ये पास झालेले असतात असे विद्यार्थी. आणि दुसरं असतं की ज्यांचा एखादा विषय किंवा सगळेच विषय राहिलेले असतात असे विद्यार्थी. फर्स्ट सेमिस्टरचा एखादा विषय बॅकचा राहतो, फेल होतात ते, ॲब्सेंट असतात किंवा सगळेच विषय ते ॲब्सेंट असतात आणि त्यांना सेकंड सेमिस्टरच्या वेळी फर्स्ट सेमिस्टरचा देखील पेपर द्यायचे असतात. असे विद्यार्थी असतात. आता म्हणजे त्याला आपण म्हणायचं की जे ऑल क्लिअर आहेत त्यांना आपण फ्रेश म्हणू आणि जे रिपीटर आहेत असे रिपीटर असं म्हणू. असं 2 कॅटेगरी आपण त्याच्यामध्ये घेऊया. आता सेमिस्टर 2 ला हं, तर ज्यांचे सगळे विषय क्लिअर आहेत हं, त्यांनी देखील सेमिस्टर 2 साठीचा फॉर्म भरायचा असतो. आणि त्या संदर्भात सेमिस्टर 2 चे जे आता मी तुम्हाला विषय सांगितले, 6 विषय आहेत ना तुमचे. ते 6 विषय जे आहेत ते निवडून तुमच्या फॉर्मची प्रोसेस पूर्ण करायची असते. तर ती प्रोसेस कशी आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला ग्रुपवर देईन. हां. तर ती साधारणपणे आपल्याला 7 ते 8 7 तारखेपर्यंत ही प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची. त्या संदर्भातल्या अजून सूचना आल्या तशा मी तुम्हाला देणार आहे. तर ही एक गोष्ट झाली. दुसरं काय की जे रिपीटर विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांचा आता सेमिस्टर 1 मधले काही विषय राहिलेले विद्यार्थी असतात. हां. त्यांना मात्र त्यांच्या परीक्षेची फी जी आहे, जे राहिलेल्या विषयांची फी जी आहे, ती त्यांना परीक्षेची फी जी आहे ती द्यावी लागते. म्हणजे 2 गोष्टी आहेत. जे ज्यांचे विषय क्लिअर आहेत त्यांनी फक्त सेकंड सेमिस्टरचे परीक्षा फॉर्म भरायचे, कुठलीही फी भरायची नाही. कारण आपण ज्यावेळी ऍडमिशन करतो त्याच वेळी आपण परीक्षेची फी पण घेतलेली असते. त्यामुळे सेमिस्टर 2 चे विषय जे आहेत त्यासाठी कुठलीही फी भरायची नाही, फक्त फॉर्म भरायचा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर 1 मधले पेपर राहिलेले असतात, त्यांनी काय करायचं सेमिस्टर 1 च्या राहिलेल्या पेपरची फी फक्त भरायची एक्झाम फी आणि सेमिस्टर 2 चे जे पेपर असतील त्यांचे आता येणारे परीक्षेसंदर्भात ते मात्र त्याच्यासाठी कुठलीही फी भरायची नाही. याची जी डिटेल सूचना आहेत ते तुम्हाला मिळतील आणि त्या हिशोबाने तुम्ही ते तुमचे फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. ठीक आहे. या संदर्भात काही जणांना त्यांच्या स्टडी सेंटर कडनं पण सूचना मिळालेल्या असतील. तर तुम्हाला मिळाल्यात का सूचना? हो सर. मग नाही सर, अजून मिळालं. भरायचा प्रयत्न केला काय ज्यांना सूचना मिळाल्या हो त्यांनी? सर, मी भरायचा प्रयत्न केला खरं ओपन होत नाहीये. माझं ईमेल चुकीचं म्हणतंय, नेम बरं, चुकीचं म्हणतंय, ईमेल चुकीचं म्हणतंय. बरं. ठीक आहे. मग तो एक इश्यू आहे जर थोडं काही विद्यार्थ्यांचं त्यासाठी प्रयत्न चालू आहे. ते थोडंसं क्लिअर झालं की मी तुम्हाला सगळ्यांना त्या संदर्भातल्या सूचना देईन. ठीक आहे. आणि कोणी प्रयत्न केला का सर फॉर्म भरायचा? सर फेलवाल्यांचा फेल झालेल्या सब्जेक्टचा वेगळा फॉर्म आणि सेकंड सेमचा वेगळा नाही फॉर्म असं दोन नाही नाही नाही. तुम्ही एकच. डायरेक्ट एक्झाम फॉर्मला जाताना तिथंच तुम्हाला दोन्ही पेपरचे म्हणजे नवीन जे फ्रेश आहेत सेकंड सेमिस्टरचे फ्रेशचे विषय आहेत ना ते सिलेक्ट करता येतात आणि जे राहिलेले विषय आहेत ते पण तुम्हाला तिथे सिलेक्ट करून त्याची फी भरता येते. ओके ओके लक्षात? सर. हॅलो सर. हा बोला. सर फॉर्म भरायला चालू आहेत का? चालू झाले खरं अजून काही लोकांना तांत्रिक अडचण येते. तुम्ही प्रयत्न केलाय का? नाही, फॉर्म भरायला चालू आहेत की नाही तेच माहिती नव्हतं. मी सांगेन ज्यावेळी पूर्ण क्लिअर होईल त्यावेळी सांगेन तुम्हाला. ठीक आहे सर. हॅलो सर. हा बोला. सर एका विषयाला किती रुपये आहे? ते 2 विषय आणि 4 विषय असं आहे. मागच्या फी स्ट्रक्चर पण त्याच्यात टाकेन ग्रुपवर. हो सर. ओके सर. 300 रुपये असते 2 विषयांपर्यंत 300 रुपये असं असते साधारणतः. ओके सर. ओके. अजून कुणाला काही शंका आहे? फक्त आता ज्यावेळी मी फॉर्मच्या संदर्भात सूचना देईन त्यावेळी तुम्ही म्हणजे या दृष्टीने तयार असायला हवं की आपला फॉर्म भरायचा आहे आणि ते लवकरात लवकर अजिबात विलंब न लावता ती प्रोसेस तुम्ही पूर्ण करून घ्यायची. ज्यावेळी मी सांगेन त्यावेळी. ठीक आहे. तर अजून कुणाला काही शंका आहे? काही शंका असेल तर विचारा.
हॅलो सर. हा बोला. ते ऑन जॉब ट्रेनिंग इन्फॉर्मेशनचा जो पॉइंट आहे ना, हं, त्याच्यामध्ये आश्रमशाळा वगैरे चालतील का सर? चालेल ना. ओके, ठीक आहे. आणि तो जो दुसरा पॉइंट होता एक्झामिनेशन फीडबॅक अँड डिस्कशन सेम फर्स्टचा, त्यावेळी मी जॉईन नव्हते. बरं. तर सांगा ना काय अडचण आहे तुम्हाला? काय काय शंका वाटली? काय अडचण म्हणजे की आता मार्क्स मिळालेत, मग थेअरीमध्ये 80 पैकी 57, 65 म्हणजे 60च्या वर असे जास्त मार्क्स नाहीत. मग पेपर तर असा थेरॉटिकल म्हणजे व्यवस्थित लिहिला होता. मग अजून म्हणजे काय अशा अपेक्षा आहेत की बाबा किती 80 मार्कासाठी किती पेजेस पाहिजेत किंवा कसा पेपर एखादा बघा, सॅम्पल नाही नाही पेपर वगैरे? कसं असतं 80 पैकी 80 तर मिळत नाहीत. बरोबर ना? होय. हा. मग आता काय आहे की तुम्ही जर काही पेपर लिहिता, जर समजा तुम्ही मुद्दे हायलाइट केले नसतील, हा, किंवा हां. जे काय म्हणतात लगेच लक्षात येण्यासारखे जर मुद्दे नसतील, येते लक्षात म्हणजे कसं हां, हां. हम्म, आकृत्या वगैरे काढून मी ते आकृत्या वगैरे काढून असं केला होता डायग्राम वगैरे, तरी पण अजून मग कमी पडतंय म्हणजे 100 पैकी 75, 100 पैकी 74 असे 80च्या पुढे पडेनात मार्क. मग काय तेवढंच लिमिट 80च्या पुढे असतं का? मार्क खूप 80च्या पुढे मार्क खूप दुर्लभ असतात. एवढे नाही मार्क मिळत. 100 पैकी 80 म्हणजे खूप झाले मार्क. होय का? डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे पेपर असते तर त्यामुळे तेवढे मार्क नसतात. 100 पैकी 75, 70 वगैरे खूप झाले मार्क. ओके, ओके आणि सर. मार्क आपले चांगले ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं की जास्तीत जास्त चांगलं पेपर लिहिता येईल. हा, स्वतःच्या भाषेत लिहिता येईल यासाठी प्रयत्न करायचा. त्याचा पुढे हो, आपल्याला हो. उपयोग होतो. पीएचडी करायला वगैरे जो आहे ना तो त्याचा उपयोग होतो आपल्याला. ओके सर. सेट नेट करायला एम ए कंपल्सरी लागतंय का सर? एम ए कंपल्सरी सेट नेट असेल करायचं असेल तर एम ए पूर्णच करायला लागते. त्याशिवाय करता येत नाही. ओके, ओके सर. ठीक आहे. चालेल. तुम्हाला फॉर्म भरता येईल. ठीक आहे. हां. फॉर्म भरता येईल पण ते एम ए पूर्ण करावं लागतं. ओके. हं? सर रेकॉर्डिंग वेळेचं केलंय का? 11:30 पासून झालं ना सेशन चालू? हो. चालू रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग. आहे ना? तुम्हाला काही शंका आहेत? शंका नाही म्हणजे काय टॉपिकचं सेकंड सेमेस्टरच मार्गदर्शन चालू आहे का? बरं. आपण आता विषयांची माहिती सांगितली आहे. सगळ्या विषयांची कुठले कुठले आपल्याला पेपर आहेत त्याची. ठीक आहे. असाइनमेंट कधी येतील? परीक्षा आपल्या साधारण तुम्हाला तारखा सांगितल्या होत्या. कारण आपले एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा असेल आपली. हं? हा तुम्ही जे फर्स्ट सेमेस्टर आणि सेकंड सेमेस्टरचे जे विषय टाकले होते तेच आहेत ना पहिले हो. ग्रुपला? मी आधी टाकले होते ते. मी हा जे हा. टाकले होते ते. तुम्ही काही लोकांनी आधी फॉर्म भरला होता त्यावेळी वेगळे विषय दिसत होते. नाही फॉर्मचं नाही तुम्ही जे टाकलेले तेच. मी टाकलेले तेच विषय आहेत. हा चालेल चालेल. आणि गेल्या वेळेसारखं सर नको असाइनमेंटचे जरा लवकर आधी द्या म्हणजे. नाही नाही असाइनमेंट असं हे बघा कसं आहे असाइनमेंटचे प्रश्न तुम्हाला जरी उशिरा मिळाले मुद्दा लक्षात घ्या कसं असाइनमेंटचे तुम्हाला टोटल किती प्रश्न द्यायचे आहेत तुम्ही एक एकच द्यायचा विषयाचा. हा बरोबर आहे तुम्ही जो ब्रॉड क्वेश्चन परीक्षेमध्ये लिहिता तर साधारण त्याच पद्धतीचा असाइनमेंटचा प्रश्न असतो बरोबर ना हा. ओके नाही तुम्ही हा जसं तुम्हाला समजा उशिरा मिळाले आपण लवकर मित्र ऑलरेडी तयार करून दिलेले आहेत त्यांना त्या हा. ते छापून वेबसाईटवर अपलोड करतात टाईप करून समजा जरी उशिरा मिळाली तर मुद्दा हा लक्षात घ्या की ते लिहिण्याची प्रॅक्टिस ही तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी येते हा नाही ते तुम्ही जर त्याला असं बघत असाल की हा ठीक आहे असाइनमेंट आली पूर्ण करून जमा करून हे करतो असं बघू नका त्याच्याकडे तर तुम्हाला एक प्रॅक्टिस साठी पण तुम्हाला ती उपयोगी पडते तर तसं नाही ते त्याच्याकडे पाहिलं ना देतातच परीक्षेला. हा ठीक आहे तसं त्याच्याकडे त्याचा विचार करा चालेल चालेल ठीक आहे थँक्यू. अजून कोणाला काही शंका आहे आहे मी आपण सेटचा फॉर्म भरू शकतो ना? हो आणि जर आपण सीट मध्ये सर जर फॉर एक्झाम्पल जर पास झालोच तर आपल्याला परत एक्झाम द्यावी लागते का एम ए कम्प्लीट झाल्यावर? एम ए 1 वर्षाच्या आत पूर्ण करावं लागेल तुम्हाला
त्याच्यात बघा त्यांचं काय नियम आहे. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. ओके हा सर, ओके. त्याच्यामध्ये त्याच्या येस, गाईडलाईन्स मध्ये बघा काय लिहिलंय. येस सर. सर आणि ते टीसीचं विचारायचं होतं. बोला ना. हा, माझं अश्विनी साळुंके, ते कंप्लिशन झालंय का नाही ते विचारायचं होतं. कसं म्हणजे तुम्ही जमा केलंय काय टीसी? हा, ते हे नुसता करायचा होता, BA डिस्टिंक्शन मधूनच होतं ना, ट्रान्सफर फक्त करायचा होता. इंटरनल ट्रान्सफरचा भरला का तुम्ही फॉर्म? हा, सगळं भरून दिलंय. इथले गायकवाड सर पण म्हणलेले. नंतर मी तिथं तुम्ही जो नंबर दिला होता ह्याचा लँडलाईन हा कॉल करून बर मग त्यांनी नंतर तुला माहिती मागवली BAचं हे काय ते रिझल्ट, बर तर ते पाठवलं त्यांना. नंतर त्यांना कॉल केला की झालंय का कम्प्लीट विचाराय, पण त्यांनी काय नाही रिसीव्ह केला. 2 वेळा लावलं. आता समजा ज्यावेळी मी अपडेटेड मला लिस्ट मिळाली ना एलिजिबिलिटीची, मी ग्रुपवर शेअर करेन. ठीक आहे. राहिलेलं. त्यामध्ये समजा नाव तुमचं परत आलं तर मग फोन करा मला, मग आपण बघू काय होतं. चालेल चालेल, ठीक आहे. हो हो. आता तुमची जी परीक्षा आहे ना सेमिस्टर 2 ची परीक्षा, हा. याची 15 एप्रिल पासून चालू होईल. परीक्षा दिली गेली. परीक्षा विभागानं परीक्षा आरंभ तारखा दिलेल्या आहेत. 15 एप्रिल पासून साधारणपणे तुम्हा लोकांची परीक्षा असेल. चालेल. हॅलो सर. हा बोला. सर पेपरच्या डेटमध्ये म्हणजे बदल पण होऊ शकतो ना? नाही, आता तर हे ज्यांनी सांगितले त्या हिशोबाने त्या तारखांमध्ये परीक्षा चालू होईल. ओके ओके सर. डिटेल टाइम टेबल जे असतं की नाही, ज्याच्यामध्ये या दिवशी हा पेपर अशी जी टाइम टेबल आहे ते नंतर येतोय. ओके ओके सर. हॅलो सर. हा बोला. सर ते इंटर्नशिप बद्दल आहे ना, ते जर लवकर गायडन्स केला तर बरं होईल तुम्ही. मी करेन ना तुम्हाला, आता मी म्हणून त्यासाठी ते 60 तासाचं इंटर्नशिप आहे, पुन्हा ते सगळं अहवाल लिखाण आहे. कसं आम्हाला जॉब मधून तेवढा वेळ मिळणं आणि तेवढं करणं हे होईल ना, म्हणून जरा सुरुवातीपासून कल्पना दिलात तर बरं होईल जरा ते. तुम्ही म्हटला ना तिकडे कोकणातली संस्था पाहणार आहे म्हटला ना. हा, माझ्याच ह्याच्या शाळेतल्या ग्रंथालयाच्या मध्ये. त्याच्यात फक्त जरासं पूर्ण गाईडलाईन सगळे दिले डिटेलमध्ये. आम्हाला ह्याला व्हॉट्सअपला टाकलं तरी चालेल सर. हो मी टाकतो एखादा म्हटलं. नमुना टाकला. हा चालेल सर. ओके ओके सर. अजून कोणाला काही शंका हॅलो आहे? सर. हा हॅलो बोला. सर. बोला. सर इंटर्नशिपचं ॲज अ टीचर म्हणून काम केलं तरी चालेल का? हो चालेल चालेल. म्हणजे कोणत्या पण मीडियम, म्हणजे इंग्लिश मीडियम, मराठी हो मीडियम, हो हो दोन? ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहे? सर हा टीचर म्हणून म्हणजे मी आता कॉलेजवर आहे, मग हायस्कूलचे तास घेतले तरी चालू शकतात ना? हे आता तुम्ही साधारणपणे तुम्ही लायब्ररीचं म्हणत होता ते करून बघा, ते जास्त बरं पडेल. लायब्ररीचं. लायब्ररीचं बघा त्यांच्या काय करतात. ओके सर. हो सर. जेडपीवर गेलं चालेल का? कशावर? जेडपी जिल्हा परिषद शाळा 7वी पर्यंत आहे. तुम्ही काय करताय आता? मी अजून काही नाही करत, घरीच आहे. मग ते तुम्हाला देणार आहेत काय तिकडे? काय विचारून बघायचो जवळच्या जवळ विचार घरी. बघा. मी आता आपला उद्देश आता जो आहे तो असं तुम्ही विचारून बघावा यासाठीच आहे. पहिल्यांदा नाही तुम्ही नाही. त्यांना विचारून घ्या. त्यांनी हो म्हटलं की मला विचारा, मग मी सांगतो ते चालतंय. ठीक आहे. असं बरं. करा. त्यामुळे पहिल्यांदा हंटिंगचं काम दे, म्हणजे शोध घेणं. हा, ते शोधायचं ते तर आहे. कारण प्रोसेस जवळ पहिला. आहे म्हटलं मग त्यासनी पण शिक्षकांची कमतरता कमीच आहे. माझं म्हणणं हे आहे की पहिल्यांदा तुम्ही त्यांना अप्रोच व्हा, जे कुठली संस्था असेल. बर. होकार दिला की पुढच्या गोष्टी करताय. ओके चालेल. थँक्यू सर. अजून कोणाला काही शंका आहे? हॅलो सर. हा बोला. सर यामध्ये अहवाल लेखनाचे पॉइंट जर मिळाले ना, तर आम्ही कशा पद्धतीचं काम शोधायचं ते बघू शकतो? हो हो, मी देणार आहे ते पॉइंट्स तुम्हाला. ठीक. सर रिपीटरची कधी असणार आहे डेट? रिपीटरची पण 15 एप्रिल परीक्षा असेल. आता तिथून पुढं कंटिन्यू होत राहणार ना? हो हो, ते सकाळ आणि दुपारचे क्लासेस असतील.
ओके एका दिवशी ठीक आहे. 2 पेपर असतील का सर? असू शकतात जर आले तर. हं? एका दिवशी म्हणजे एक सकाळी सकाळी असतील आणि एक दुपारी असतील असं होऊ शकतं. हा तेच म्हणजे फर्स्ट सेमीटर रिपीटरचा एक आणि हा ते सकाळी लेटेस्ट किंवा एक असं. दुपारी असेल किंवा दुसरा जो आहे तो सकाळी किंवा दुपारी असेल असं होऊ शकतं. सर हम्म. हॅलो बोला बोला. सर आम्ही कर्नाटकात राहायला बर कर्नाटकात राहायला मी इकडची इंटर्नशिप चालेल ना? करा ना करा. हा, हा. सर जरा ते इंटर्नशिपचं जरा मला सांगाल का? मी लेट जॉईन झाले मला समजलंच नाही सर. इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला 60 तास जे आहेत ते एखाद्या संस्थेमध्ये काम करायचं आहे जाऊन. ठीक आहे, त्यांची परमिशन घ्यायची आणि त्यांच्याकडनं तुम्ही तिथं 60 तास काम केलेत त्याचा एक प्रमाणपत्र घ्यायचं आहे. हे तुम्हाला करायचं असतं. जसं बीएड ला वगैरे असतं की नाही, फर्स्ट शाळेमध्ये जाऊन इंटर्नशिप करतात त्या हा बीएड ला इंटर्नशिप असते हो. तशा पद्धतीने तुम्हाला हे काम करायचं आहे. मग ते प्रमाणपत्र वगैरे आपणच बनवून घ्यायचं का? म्हणजे त्यांच्याकडून सही मला शिफारस फॉर्मॅट वगैरे देईन असं? मी. हो, मी फॉर्मॅट देईन त्यांच्या मग लेटरवर घ्या. मग ते 60 तास तर घ्यायचेच का आपण कंपल्सरी ते? मग ऑप्शनल कसं असते मला सांगा बरं. म्हणजे आता म्हणजे 60 आपण तास फोटो घ्यायचं वगैरे म्हणजे आपण हा आपल्या त्याच्यामध्ये फोटो वगैरे लावायला लागतील ना तासाचे त्या? हो ना, ते तुम्ही करा ना त्याचे त्या सगळ्या सूचना येतील तुम्हाला आता पाठवून. ओके सर चालेल चालेल ठीक आहे थँक्यू सर. तर इंटर्नशिप जर सहाय्य नाही झालं करता आलं नाही आपल्याला तर हं. ते नेक्स्ट टाइम आपण करू शकतो का? हो, रिपीटरचा फॉर्म भरायला लागेल आणि ते सगळं करायला लागेल. तर त्यापेक्षा आत्ताच आणि हे बसून करा करावंच ना. लागणार आहे का? हो हो, अच्छा करावं ठीक लागेल. आहे. हं? हे बघा आणि ते तुम्हाला नाही सहाय्य सगळ्यांना झालं आता तर नाही नाही तुम्हाला सगळ्यांना आता तुम्ही करावंच लागेल का वगैरे असं विचारत असेल तर तुम्हाला मी क्लिअर सांगतो. आता आपण तुमचा जो सिलेबस आहे ना NEP असं त्याच्या आधी लिहिलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. बरोबर, 2020 ची आहे ती. हा, त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला हे इंटर्नशिप आहे. बरोबर, 100 मार्काची इंटर्नशिप आहे, त्याला 4 क्रेडिट आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या सेकंड इयरला तुम्हाला प्रोजेक्ट्स असणार आहेत. त्यावेळी त्याची माहिती मी देईन तुम्हाला. पण आता हे जे आहे ना हे तुम्हाला तुमच्यामध्ये हा जो सगळा अभ्यासक्रम बनवलेला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार ते तुमच्यामध्ये स्किल्स डेव्हलप व्हावेत विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यासाठी तो बनवलेला आहे. त्यामुळं या पद्धतीने इंटर्नशिप म्हणा किंवा पुढच्या वर्षी येणारे प्रोजेक्ट म्हणा हे आपल्या सिलेबसमध्ये असणार आहे. हा, तर फक्त तेवढं माहिती असेल. तर त्यामुळं आता तुम्ही इंटर्नशिप करा. पुढच्या वेळी आपल्या प्रोजेक्टचं पण असेल. तुमच्या इंटर्नशिपच्या संदर्भात जे काही गाईडलाईन्स असतील किंवा अहवालामध्ये कुठले मुद्दे असतील त्या सगळ्यांची माहिती मी देईन तुम्हाला. ती काय अडचण नाही. ठीक आहे, त्याला काय जोडायचं, कुठले काय प्रमाणपत्राचा फॉर्मॅट काय असेल वगैरे सगळी माहिती मी देईन तुम्हाला. तर आता तुम्ही काय करायचं की तुम्हाला कुठं इंटर्नशिप करता येईल या ते जो क्षेत्र आहे किंवा संस्था जे आहे ते आयडेंटिफाय करून ठेवा. कोणत्या संस्थेत केलं पाहिजे काय आयडिया देऊ शकता का? कसं म्हणलं कोणत्या संस्थेत आपण इंटर्नशिप करू शकतो तशी काय आयडिया काय देऊ शकता? सामाजिक संस्था वगैरे असतील त्यांच्याकडे तुम्ही करू शकता इंटर्नशिप. जर आपण जिथे जॉबला असेल तिथलं जर आपण केलं तर कुठे जॉबला आहे त्याच्यावर डिपेंड करतं. ओके. मी कुठल्या अजून प्रकारचा गाडी असलं पाहिजे आपला? नाही नाही, आता एकाने विचारलं होतं की ते कॉलेजमध्ये जॉब करतात त्या म्हणल्या की मी लायब्ररीमध्ये जाऊन त्यांना काहीतरी लायब्ररीमध्ये जे काही मदत करता येईल कॅटलॉग करणं वगैरे अशा पद्धतीनं मदत करते इंटर्नशिप करते. तर तसं करता येईल का, त्याला आपण ते करता येईल त्यांना. तर तशा पद्धतीचं तुमचं दैनंदिन जे काम आहे ते सोडून तुम्ही ते काहीतरी वेगळं इंटर्नशिप मध्ये करायला हवं. त्या हिशोबानं बघा. हं? विचारून बघा, तुम्ही विचार करा. काय अडचण आली की मग आता तुम्हाला काय शंका असतील तर नंतर आपण या पद्धतीचे सेशन घेणार आहोत त्या संदर्भात. तर त्यावेळी आपण परत प्रश्न उत्तर होतील आणि त्यातनं शंकांचं निरसन होऊन जाईल तुमच्या. ठीक आहे.
अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. बोला. हा सर, ऑन जॉब ट्रेनिंग इन्फॉर्मेशन मध्ये सध्या कार्यरत असलेले शिक्षक हा त्यांनी त्याच्यामध्ये काय करू शकतात? ते कुठल्या तरी सामाजिक संस्थेमध्ये वगैरे पण इंटर्नशिप साठी काही वेळ देऊ शकतात. तर त्या पद्धतीत बघा, थोडं विचार करून बघा काही कुठे आहे का संस्था वगैरे. नाही मग आता सध्या आता कार्यरत असल्यावर तुम्ही ते 60 तासिका म्हटलंय ना? हो ना, 60 तास हा मग पूर्ण हा याच्यात एका एकदम सलग 60 तास नसतात ते. नाही आता मी रेग्युलर शिकवतोच ना वर्गामध्ये. हो ना, खरं ते तुमचं रेग्युलर काम झालं. हा ते नाही त्याच्या तुमचं व्यतिरिक्त वेगळं करायचं काहीतरी का? हा कोर्स साठी म्हणजे तुम्ही MA पण हा करता आणि तिकडे नोकरी पण करता, बरोबर. हा हा बरोबर म्हणजे आहे. MA ची डिग्री पण त्याच्यासाठी मिळणार आणि 4 क्रेडिट पण त्या नोकरीच्या कामासाठी पण मिळणार आणि त्या नोकरीचे हा पगार पण मिळणार. असं नाही होऊ शकत ना. म्हणजे हा हा त्याच्यात काहीतरी फरक असेल तर एक गोष्ट. हो. हा मग त्याचं काय थोडं स्वरूप NGO जरा सांगता बघा, का? सामाजिक संस्था बघा, NGO बघा, तिथे जाऊन हा थांबा. हम्म? हा चालेल की सर. ओके सर, ओके, थँक्यू. ठीक आहे. कुणाला काही अजून शंका असतील तर विचारा. असेल तर मग आपण थांबूया. सर कितवीच्या वर्गापर्यंत आपण तास घेऊ शकतो? तुम्ही काय करताय आता काम? सर काय नाही करत मी, माझं MA चालू आहे फक्त पुण्याला असते मी. मग तुम्हाला जितकी संधी मिळेल त्या वर्गाचं बघा. हा हा ठीक आहे सर. ठीक आहे. तर अजून कुणाला काही शंका असतील तर सांगा, नाही तर आपण थांबूया. परीक्षा फॉर्मच्या संदर्भात मी सूचना दिल्या की फॉर्म भरायला घ्यायचं एवढं फक्त लक्षात ठेवा. त्या सूचना ज्या असतील त्याच्या फॉर्म भरून घ्या. मी देईन लवकरच सूचना त्या संदर्भात. ठीक आहे, थांबूया आपण. ओके सर. चालेल, ठीक आहे. तुम्ही सर्वजण अभ्यास जे आपल्या मार्गदर्शन क्षेत्राला जॉईन झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.